वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे ओएसी यूट्यूब चॅनल वन्स अगेन. शोन आजचा जो आपला टॉपिक आहे तो प्रॅक्टिस 2.1चा सेकंड पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पासून 10 पाहणार आहे. टोटल 4 क्वेश्चन आहे याच्यामध्ये. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार, खूप तुम्हाला आवडेल आणि हे प्रश्न एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. परंतु बघण्याआधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि ज्याने सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. ओके, म्हणजे इथं आहे 90 डिग्री. ओके, एफ जी परपेंडिक्युलर ईडी. लेट मी टेक बुक. मग थोडंसं काय डी एफ ई 90. एफ जी परपेंडिक्युलर ईडी आहे, म्हणजे एफ जी जी आहे, एफ जी ती ईडीला परपेंडिक्युलर आहे. जीडी इज इफ जीडी इज इक्वल टू 8, मग जीडी इथे 8 आहे. एफ जी इज इक्वल 12, इथे एफ जी किती 12 आहे. फाइंड ई जी. आता ई जी कुठे आहे बघा, ई जी इथे एक आहे. ओके, दुसरा हा एफ डी. वेर इज एफ डी? एफ डी इथे आहे. वेर इज ई एफ? ओके, ई एफ तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला 2 व्हॅल्यू दिले आणि त्यातून आपल्याला 3 व्हॅल्यू शोधायचे आहे. आता अशा प्रकारची फिगर आल्यावर लक्षात ठेवा, तुम्हाला 2 प्रकारचे प्रॉपर्टी वापरता येईल. एक पहिली प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे जॉमेट्रिक मीनची, ज्याला पण जॉमेट्रिक मीन थेरम असं म्हटलं तरी चालतं. आणि दुसरा आहे पायथागोरस. मग आता कसं बघा, सगळ्यात पहिले आपण लक्ष देऊया ई जीवर. सो इन ई जी, ओके, मला ई जी जर फाइंड करायची असेल तर मला जिओमेट्रिक मीन फॉर्म्युला वापरावा लागेल. मग जिओमेट्रिक मीन फॉर्म्युला काय आहे की हा जो परपेंडिक्युलर जो आहे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण काय शिकलो होतो जिओमेट्रिक मीनमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये, जर एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये या हायपोटेन्यूसच्या ऑपोजिट व्हर्टिसमधून जर एखादी लाईन परपेंडिक्युलर गेली असेल तर ती परपेंडिक्युलर लाईन त्या हायपोटेन्यूसला डिवाइड करते. मग डिवाइड करून होतं कसं की त्यांची जी डिवाइड केल्यावर जे 2 सेगमेंट बनतात त्यांचं मल्टिप्लिकेशन हा त्या परपेंडिक्युलर लाईनच्या स्क्वेअर एवढा असतो. म्हणजे याचा फॉर्म्युला कसा बनणार बघा, इथं एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू जीई किंवा ई जी. म्हणा इथं काय विचारलंय ई जी, तर आपण ई जी लिहूया. कळलं का सगळ्यांना? अशा प्रकारे फॉर्म्युला बनणार. आपण इथं लिहूया इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. ही एक लाईन लिहावी लागेल तुम्हाला. एफ जी परपेंडिक्युलर ईडी. ओके, एफ जी परपेंडिक्युलर ईडी. मग इथे काय ना, देअरफॉर बाय जिओमेट्रिक मीन, ओके, प्रॉपर्टी, बाय जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी काय होणार सांगा, एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू ई जी. ओके, मग आता हा किती आहे 12 स्क्वेअर, एफ जी स्क्वेअर, जी डी किती 8 आणि हे ई जी तुम्हाला काढायचं आहे. 12चा स्क्वेअर किती आहे ना 144. 8 ॲज इट इज, ई जी ऑल्सो ॲज इट इज, विच वी हॅव टू फाइंड आउट. ओके, नाव व्हॉट वी विल डू, 8 इज हिअर, मल्टिप्लाय, इट विल बिकम here divide. ओके ओके, आता 144 ला 8 ने डिवाइड करायचं आहे. माहिती किती 8 1 जा 8, मग किती उरले, इथून उरले बघा 6 उरले, बरोबर ना. आता इथं 8 8 64, मग किती आले 18 आले. किती आले 18. सो ई जी इज इक्वल टू 18. ठीक आहे, कळलं? आता इजी झालं तुमचं. आता काय एफ डी, वेर इज एफ डी? इथे एफ डी आहे बघा. आता इथे एफ डी कसा काढणार, तर इथे एक ट्रायंगल बघा, इथे ट्रायंगल तयार झालेला आहे. तर या ट्रायंगल मध्ये हा आहे राईट अँगल ट्रायंगल. इथे एक व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू, हा झाला हायपोटेनियस. मग कोणता झाला हायपोटेनियस? डीएफ झाला. मग याच्यामध्ये पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. त्यामध्ये हायपोटेन्यूस स्क्वेअर करायचा इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर, हा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. मग इथं कसं लिहायचं, इन ट्रायंगल डी एफ जी अँगल डी जी एफ. आता इथं मध्ये जी का लिहिला राईट अँगल तिकडं आहे. अँगल डी जी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. मग हा काय ना डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू डी जी स्क्वेअर इंटू जी एफ स्क्वेअर.
ओके. सो डी एफ तुम्हाला काढायचं आहे. डी जी किती आहे इथं, डी जी 8 स्क्वेअर इंटू जी एफ किती आहे इथं 12 स्क्वेअर. आता 8 स्क्वेअर किती 64, कारण की 8 64, 8 64 आणि 12 स्क्वेअर किती 144. माय मिस्टेक. ओके. सो 144. आता हे दोघांना ॲड करायचं. 4 + 4 8, 6 + 4 10, कॅरी 1, 1 + 1 2. किती आलं 208. आता याचं उत्तर हे बघा, मी 13 × 16 जर तुम्ही कराल तर 208 येतील. आणि त्याचं स्क्वेअर रूट किती येणार, याच्यामधलं कोणाचं स्क्वेअर रूट येईल 30चं येणार नाही. 16चं किती येणार 4 आणि आतमध्ये किती होणार 13. म्हणजे याचा आन्सर किती आलं 4√13. आता हे तुम्ही म्हणा हे कसं काढलं सर. ओके. 30 × 60 डायरेक्ट कसं काढलं. सिम्पल काय करा बघा, ते मी सांगेन तर काय थोडंसं क्वेश्चन मोठा होऊन जाईल. क्वेश्चनचा आन्सर व्हिडिओची लेंथ वाढेल. 208ला तुम्ही काय करा, प्रायमरी 2 ने डिवाइड करा. ओके. 2 ने डिवाइड केव्हा जे आन्सर येईल तुम्ही डिवाइड करत जा. शेवटी जे फॅक्टर येतील ना, फॅक्टर तुम्हाला मी शिकवलेलं आहे, फॅक्टर आलेत ना, त्या फॅक्टरमधलं 16चं स्क्वेअर किती आहे ना 4 आणि √13 ॲज इट इज राहतील. करून बघा, तुम्हाला समजेल. नाही कळलं तर मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा, मी तुम्हाला मग नेक्स्ट टाइममध्ये किंवा पुढच्या व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला समजावून सांगेल की कशा प्रकारे स्क्वेअर रूट काढतात. ठीक आहे. चला पुढे बघा. आता तुम्हाला काढायचं आहे एफडी झाला. आता इजी कुठे, इजी बघा, सॉरी ईएफ इथे. मग आता इथं माझं ट्रायंगल आहे बघा. आता मी याचा आन्सर काढलं होतं आपण इजीचं. किती काढलेलं 18. ओके. मग आता इथं सुद्धा ट्रायंगल आहे. ओके नाही, हा 12 आहे, हा 8 आहे. आता इथं जो परपेंडिक्युलर हायपोटेनियस म्हणजे इथं राईट अँगल आहे, तर इथं मग राईट अँगल असणार. मग ही झाली हायपोटेनियस साईड. कोणती झाली ईएफ. मग आता कसं सॉल्व्ह करणार ते बघा. इथं जागा नाही होणार. मी ट्राय करतो इकडं नाही जागा, म्हणजे जागा घेऊन पडली तर हे मी पुसून घेईन. मग तुम्ही पुसण्याच्या आधी हे लिहून घ्या. इन ट्रायंगल EGF angle EGF is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, हे वाक्य पूर्ण लिहा तुम्ही. हा आला हायपोटेनियस. काय आहे तो EF स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय आला EG स्क्वेअर प्लस इथं काय आला GF. ठीक आहे. आता EG किती आहे बघा, इथं 18 स्क्वेअर आणि इथे किती आहे 12 स्क्वेअर. आता सगळ्यांना 18चा स्क्वेअर माहित असेल 324 आहे आणि याचा स्क्वेअर आहे 144. हे जर नाही कळलं तुम्हाला स्क्वेअर वगैरे तर तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 8 × 8 = 64, 6 आले, 8 × 1 8, 8 आणि 6 14. ओके. इथं 8 आले, इथं 1 4, 8 आणि 4 किती 12, 324. असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता हे ॲड करूया. 4 आणि 4 4 + 4 8, 2 + 4 6 आणि 3 + 1 4, 468. आता 468 ह्याचं उत्तर किती येईल तर याचं बघा तुम्हाला काय, याचं बघा तुम्हाला काय 13 × 36 जर कराल तुम्ही 13 × 36 हे फॅक्टर येतं बघा. पुन्हा एकदा सांगतो, हे फॅक्टर येतात. मग फॅक्टर तुम्ही करून बघा, तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळणार. म्हणजे काय करायचं 468 आहे त्याला तुम्ही डिवाइड करा. डिवाइड करत गेलं ना तर शेवटी फॅक्टर येतील. तेच तुम्ही फॅक्टर घ्या, तुम्हाला आन्सर येईल. मग 13 × 36 केल्यावर यातलं कोणाचं येईल स्क्वेअर रूट 36 येईल. किती येणार 6 आणि आतमध्ये किती उरणार 13. म्हणजे इथं स्क्वेअर रूट काढल्यानंतर आन्सर किती आलेला आहे बघा तिघांचं. याचं आलं 18, याचं आलं 4√13, याचं आलं 6√13. ओके. कळलं सगळ्यांना. जर तुम्हाला वाटते की सर हे आम्हाला एकदा करून दाखवा तर मला पुन्हा सांगतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाठवा, नक्की मी तुम्हाला सांगेन. हवं असेल तर मी काम करतो इथलं कुठे जागा एवढी फिगर जी ॲडजस्ट करतो ते तुम्हाला सांगतो मी. ओके. जस्टर ओके. बघा हे कसं करायचं मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून हे दाखवतो. 208चं कसं केलं ते. 208ला समजा तुम्ही 2 ने डिवाइड करा. 2 × 1 = 2,
ओके 0. ओके इथं 0चं आहे ना, ठीक आहे. तर 8 2 4 जा 8 म्हणजे किती आलं इथं 104 म्हणजे 2 × 104. आता याचे कोणा डिवाइड होणार 104ला डिवाइड होईल. मग 104ला आपण डिवाइड करूया. मग 104ला मला वाटतं 4ने होईल. 4 2 जा 8 2 4 6 जा 24 है ना. किती आलं मग इथं 2 × 4 × 26 सिम्पल आहे बघा. मग आता इथं 2 × 4 आलं आणि 26 आपल्याला माहित आहे 13 2 26 13 2 जा 26. आता यातमध्ये काय करायचं बघा, या सगळ्यांचा गुणाकार करा. बेचोक 8 8 2 16 आणि हे 13 ॲज इट इज ठेवा. 16चा स्क्वेअर रूट किती आहे ना 4 आणि याचे किती आलं 13. तर हे बघा अशा. त्यामुळे टेन्शन घेऊ नका कधीही, मी तुम्हाला नेहमी उत्तर व्यवस्थित सांगेन आणि याचंही तुम्ही तसं करू शकता. कळलं, फक्त मी सांगत गेलो तर काय होईल आन्सर खूप मोठं होत जाईल. एकाच प्रश्नाला 12 ते 13 मिनिटं झालेली आहेत. तर चला प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या, समजून घ्या नोट्समध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. बघूया आपण आता प्रश्न क्रमांक 8. इथं आपण लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर 8 बघा, समजून घ्या. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल whose length is 35 cm and width is 12 cm. आता रेक्टँगल काढलं, याचं डायगोनल आपल्याला शोधायचं आहे. हिअर लेंथ इज गिवन 35 cm whereas breadth is given 12 cm. मग आपले ही लेंथ ही डायगोनल आपल्याला काढायची, तर कशी काढणार आपण बघा. सगळ्यात आधी आपण इथं काय करूया की रेक्टँगल म्हटल्यानंतर काय येतं तुमच्या लक्षात सांगा जरा, सांगा बघू. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. So very first thing comes in our mind is that each angle of rectangle is 90 degree. मग इथं लिहायचं therefore angle ADC is equal to 90 degree. हा रेक्टँगल आहे ABCD, अँगल ADC किती आला 90 डिग्री. इथं कंसात घ्या तुम्ही each angle ओके इज 90 डिग्री. ओके आता काय करूया, इथं आपण पायथागोरस थेरम यूज करूया. मला याचं इन ट्रायंगल ADC, अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय ना, हा हायपोटेन्यूस आला AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. आता इथं AD किती बघा 12 स्क्वेअर ओके आणि DC किती आहे 35 स्क्वेअर. मी पुन्हा सांगितलं स्क्वेअर रूट पार्ट नसेल तर करायला शिका तसं. 12चे किती 144 आणि याचे किती आहे ना 1225. तुम्ही करून बघा तुम्ही किती आहे ना 1225. आता याचं ॲडिशन देखील करू आपण, तर 1069 येईल. 4 + 5 9 4 + 2 6 1 + 2 3 1 ॲज इट इज. आता याचं स्क्वेअर रूट तुम्हाला काढायचं आहे. मला याचं स्क्वेअर रूट माहीत आहे, पण तुम्हाला स्क्वेअर रूट काढण्याच्या पद्धती किती माहिती सांगा. एक तर आहे फॅक्टर मेथड, दुसरी आहे डिव्हिजन मेथड. मग फॅक्टर मेथड तुम्ही 6वी 7वीला शिकलाय, डिव्हिजन पण शिकला असाल, पण मी तुम्हाला डिव्हिजन मेथड सांगतो पटकन कसं काढायचं बघा. एक अशा प्रकारचं एक साइन काढा. ओके आता याच्यामध्ये एकच मिनटं, एक F आकाराचं चिन्ह तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये हे नंबर लिहून घ्या. समजा मोठी संख्या असेल तर तुम्ही असं करा, इथं काय करा 2-2चे ग्रुप करा मागून. ठीक आहे, आता ग्रुप केल्यानंतर मग तिकडे तुम्हाला काय करायचं आहे की पहिलं जो ग्रुप असेल त्यातला नंबर बघा 13चा स्क्वेअर रूट येतं का नाही, मागे या 12 नाही आहेत, 11 नाही, 10 9चं येतं, 9चं स्क्वेअर रूट किती येतं 3. इथं 3 लिहिलं आणि ते 3 जागी लिहायचं 1 2 3. इथं ऍड करायचं तर मायनस. आता -3 नाही करायचं, -9 करायचं. ओके मग 13 मधून जर 9 तुम्ही मायनस कराल तर किती आहे ना 4. ओके मग आता इथं काय करायचं बघा, हा सेकंड ग्रुप घ्यायचा 69चा आणि इथं ॲडिशन करायचं तर 6 झाले. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, या 6च्या पुढे 1 to 9 पर्यंत कोणताही अंक घेऊन त्याच अंकाने मल्टिप्लाय करा. फॉर एक्झाम्पल समजा मी जर 5 घेतलं तर 5 ने मल्टिप्लाय करणार. 5 5 जा 25 कॅरी 2 5 6 जा 30 30 + 2 32. आलं का बघा, नाही आलं. मग मी काय करणार 6च्या पुढे 7 घेऊन बघतो. 7 7 जा 49 कॅरी आलं 4. ओके मग 7 संग 42 7 6 जा 42 आणि 42 + 4 किती आहे ना 46. आलं का बघा, आलं. आता हे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, तुम्हाला गरज नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 घ्यायचं.
याचा युनिट प्लेस बघायचं 9 आहे का, मग 6 आहे 36 तर 6 येईल, 6 5 30 तर 0 येईल. ओके, अशा प्रकारे विचार करा. साधे 49 मला 9 आले, मग अशा पद्धतीने तुम्ही विचार करून घ्यायचा. आता तो 7 आहे, तो 3 जागी ना तुम्ही, इथं एक 7, इथं एकदा 7 आणि इथं एकदा 7. ओके, आता हे सबट्रॅक्ट होऊन जातील, हे 0 वरना 0 आलं म्हणजे आपला आन्सर जे आले ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आणि इथं तुम्ही ॲडिशन करा, 7 + 7 14 कॅरी 1, इथं 74. मग हे आन्सर नाही, दिस इज युअर आन्सर. मग किती आलं बघा, इथं लिहूया बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. एक मिनटं, काय होते आज सकाळपासून आहे ना थोडंसं प्रॉब्लेम होतोय जरा. मग ठीक आहे, मग AC इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. ओके, सो दिस इज आवर आन्सर. मग किती इझी होतं, खूप इझी होतं, पण सांगणार तुम्हाला पाहिजे. मी सांगितलंय, समजून घ्या आणि तुम्ही लिहून घ्या. आपण पाहूया आता पुढचा क्वेश्चन नंबर 9 आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा स्टुडंट्स काय दिलं. इन फिगर 2.22 M इज द मिड पॉइंट ऑफ अँगल QRM. सॉरी, M इज मिड पॉइंट ऑफ QR. Angle PRQ is equal to 90 degree. Angle PRQ is equal to 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. मग PQ square कुठे आहे बघा, PQ इथं आहे, is equal to 4PM square. मग 4PM म्हणजे इथं 4PM square minus 3PR square म्हणजे PR square. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, तर लक्षात घ्या, प्रूव्ह करताना गिवन वगैरे सगळं लिहून घ्यायचं. तुम्ही लिहून घ्या, गिवन मध्ये काय लिहायचं, इन ट्रायंगल PRQ, M is the midpoint. M is the midpoint of segment QR. Okay? Angle PRQ is equal to 90 degree. आता इथं प्रूव्ह काय करायचं, प्रूव्ह तुम्हाला PQ square is equal to 4PM square minus 3PR square. ठीक आहे, आता प्रूफ करायचं आपल्याला. प्रूफ मध्ये सगळ्यात पहिले बघा, इथे तुम्हाला इक्वल साइन करून दिले. का दिले, कारण की RM चं डिस्टन्स तेवढंच MQ चं डिस्टन्स असणार. म्हणजे पूर्ण QR मला याचं QR इज इक्वल टू 2RM इज इक्वल टू 2MQ. कंसातल्या गिवन, ते गिवन मध्ये तुम्हाला दिलंय, तुम्ही असं कुठे दिलंय आम्हाला गिवन मध्ये. मग हे बघा, तुम्हाला काय दिलं गिवन मध्ये की M इज मिड पॉइंट ऑफ QR. बरोबर, म्हणजे M हा मिड पॉइंट आहे. म्हणजे समजा जर मी RM चा भाग घेतला तर 2 RM घेतले, समजा हा एक RM आहे आणि हा एक RM आहे. 2 RM एवढाच एकटा काय आहे, RQ आहे. बरोबर, सिमिलरली MQ घेतलं, MQ, तर 2 MQ घेतले तर एकटा काय बनतो, RQ बनतो. म्हणजे थोडक्यात इथं काय सांगायचं आहे की 2 RM आणि 2 MQ. कळलं का. जर इंडिव्हिज्युअल लिहायचं झालं तर कसं लिहिणार आपण की होल QR इज इक्वल टू 2RM. बरोबर, होल RQ इज इक्वल टू 2MQ. मग दोन्ही वेगवेगळ्या लिहिण्याऐवजी हे आपण असं लिहिलं तरी चालतं. कसं, QR इज इक्वल टू 2RM इज इक्वल टू 2MQ. कळलं. आता इन ट्रायंगल PRQ angle PRQ is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem. So by Pythagoras theorem काय ना सांगा जरा, PQ स्क्वेअर, कारण तो हायपोटेन्स होऊन जाईल. कारण की मी पूर्ण PRQ चा विचार करतोय, पूर्ण मोठ्या ट्रायंगलचा. मग काय ना, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हे देऊया इक्वेशन 1. आता हा लहान ट्रायंगल घेऊया PRM. मग इथं इन ट्रायंगल PRM अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम काय येणार, PM स्क्वेअर, कारण की इथं या ट्रायंगल मध्ये हा झाला हायपोटेनस. PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. कळलं सगळ्यांना इथपर्यंत.
आता इथं काय करूया, या प्रत्येकाला 4 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथं बघा पीएमच्या इथं बाजूला काय 4 आहे, तर पीएमच्या इथं काय ना 4 येणार. मला याचं मल्टिप्लाय बाय 4. सो 4 PM स्क्वेअर इज इक्वल टू 4 PR स्क्वेअर इज इक्वल टू 4 RM स्क्वेअर. ठीक आहे. आता काय करूया आपण इथं बघा RM. आता हा जो RM आहे 4 RM याला आपण आणखी एका पद्धतीने लिहू शकतो. ते म्हणजे कसं बघा 4 PM स्क्वेअर हे आहेतच लिहितो मी 4 PR स्क्वेअर प्लस याला मी असंही लिहू शकतो 2 RM स्क्वेअर. तुम्ही म्हणा असं 4चं 2 कसं केलं मला सांगा. याला तुम्हाला जर लिहायचं असेल तर कसं एक्सपांड कसं करणार. 2चा स्क्वेअर 4 RMचा स्क्वेअर RM स्क्वेअर. तेव्हा हे असं होतं. पण जेव्हा मी त्याला 2च्या फॉर्ममध्ये लिहितो 4चं 2 करतो ब्रॅकेट करतो आणि ब्रॅकेटच्या बाहेर इथं स्क्वेअर देतो तर याचं एक्सपान्शन असं होऊन जाईल. म्हणजे हे एक्सपान्शन होतं आपण याला कॉन्ट्रॅक्शन केलं. ओके. तुम्ही म्हणा असं का केलं. वाय डिड यू डू दॅट. सो द रिझन इज आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काय काय पाहिजे. 4 PM आले इकडे. आता इथं PR स्क्वेअर आला पण इथं 3 आहे ते आपल्याला 4 आहे ते. मग आपल्याला 3 कसं करता येईल बघा. मला सांगा 4ची 4 काय होणार. 3 PR स्क्वेअर प्लस 1 PR स्क्वेअर. 1 लिहित नाही कधी म्हणून मी PR स्क्वेअर लिहितो फक्त. इथं 2 RM स्क्वेअर. ओके ब्रॅकेट करतो. हां ठीक आहे. आता बघा RM बघा इथं 2 RM आले बघा. आलं का नाही बघा 2 RM. 2 RM म्हणजेच काय QR. मग आता इथं काय करतो मी 3 PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअरचं काय इथं QR. मग इथं QR झाला म्हणजे 2 RM इज इक्वल टू QR म्हणून मी इथं RM जागी काय लिहिलं इथं QR लिहिलं. ठीक आहे. आता इथं बघा PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. मग हे दोघं कुठे आहे बघा PR आणि QR. मग PR आणि QR आहे बघा इथं. मग यांच्या जागी मी काय लिहू शकतो PQ स्क्वेअर. मग मी इथं काय करणार 4 PM स्क्वेअर इज इक्वल टू 3 PR स्क्वेअर प्लस या दोघांसाठी काय आहे ना PQ स्क्वेअर. ठीक आहे लिहिलं. आता गरज काय होती इथं फ्रॉम 1 लिहायची. मग इथं लिहूया फ्रॉम 1 याला मग 1 नाव दिले. आता काय करूया सगळं ॲज इट इज आलं. फक्त बघा या 4 PM स्क्वेअरच्या बाजूला काय पाहिजे 3 PR स्क्वेअर. जो इथं प्लस मध्ये इथं काय ना मायनस. सो 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर इथं आलं PQ स्क्वेअर. आलं का सगळं आलं. आता हे सरळ करून लिहूया. मग हा इथं PQ आला आणि हे सगळं तिथे गेले. फक्त हे असं करताना आपण काय साईन चेंज नाही करत आहे. त्यांची आहे ती जागा फक्त चेंज करतोय. कळलं. हे झालं प्रूफ. थोडंसं तुम्हाला वाटलं असेल डिफिकल्ट पण हा क्वेश्चन आणखी एकदा बघा रिवाइज करून छानपैकी समजेल तुम्हाला. तर लिहून घ्या. पाहूया आपण शेवटचा क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 हा क्वेश्चन नंबर 9 सारखा स्टार मार्क केलेला हॉट क्वेश्चन आहे. बघा आपण बघूया आपण. मी क्वेश्चन लिहिला नाही कारण क्वेश्चन खूप मोठा आहे. बघा इथं तुम्ही क्वेश्चन जरा खूप मोठा आहे. मी लिहिला नाही काय स्पेस जातो तेवढा. तुम्ही लिहून घ्या. वाचून तर सांगतो तुम्हाला समजून घ्या तुम्ही. ओके. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन इदर साइड्स ऑफ स्ट्रीट्स आर पॅरल टू ईच अदर. म्हणजे बघा या बिल्डिंग मध्ये काय दिले या वॉल्स आहेत. ओके दोन्ही बाजूला. आणि अ लॅडर 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. ही 5.8 मीटरची लॅडर समजा AC is a ladder and it just reaches at the top of 4 meter long building. म्हणजे 4 मीटर हे एवढी लांबीची बिल्डिंग जी आहे आपण उंची म्हणूया. उंचीची बिल्डिंग जी आहे त्याच्या टॉप पर्यंत पोहोचते. पुढे काय दिले बघा. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड्स ऑफ स्ट्रीट. आता हा रस्ता आहे. या रस्त्याच्या या बाजूला जेव्हा या 5.8 मीटरच्या शिडीला असं वळवलं ओके टर्न केलं इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट हाईट 4.2 मीटर. मग याचा जो टॉप आहे ह्या बिल्डिंगच्या वरच्या टोकावर पोहोचतो आणि ती जी बिल्डिंग आहे ती 4.2 मीटर लॉंग त्याची वॉल आहे. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. मग हा रस्ता आहे स्ट्रीट ओके
BD एवढा मोठा रस्ता आहे, तर या रस्त्याची तुम्हाला लेंथ काढायची आहे. तर कसं काढणार? एकदम सिंपल आहे. पायथागोरस थेरम आपल्याला दोनदा वापरायचा आहे, एकदा इथं एकदा इथं. इथे जेव्हा तुम्ही वापराल यू विल गेट आन्सर ऑफ BC. इथे तुम्ही वापराल तेव्हा तुम्हाला आन्सर मिळणार CD. BC आणि CD दोन्ही आन्सर मिळाल्यावर त्यांना ॲड करा, उत्तर तुम्हाला येईल. आता बघा, आधी इथे कन्सिडर करायचं सगळ्यांना. ओके, कन्सिडर BC is a street. Okay, AB and ED are walls of two building. Okay, AC and नको, AC is a ladder. ओके, आधी आपण याचं काढतोय ना, ठीक आहे. आता इथे कसं लिहायचं बघा, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस theorem. So what we know about Pythagoras theorem? This is a hypotenuse. Hypotenuse square is equal to side 1 square म्हणजे AB square plus side 2 square. So इथे किती आहे ना 5.8 square. AB किती 4 square. ओके, BC काढायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे 5.8 स्क्वेअर म्हणजे तुम्हाला 5.8 इंटू 5.8 करायचं आहे. ओके, आता इथं 8 8 जा 64, 8 8 64, कॅरी किती केलं 6. ओके, 8 5 जा 40, 40 प्लस 6 46, 0 5 8 जा 40, कॅरी 4, 5 5 जा 25, 25 प्लस 4 29, 4 6 9 प्लस 4 13, कॅरी 1. ओके, म्हणजे इथं किती आन्सर आलं 30. आता इथं पॉईंट द्यायचं राहिलं डेसिमल. मग इथं 2 डिजिट म्हणजे इथं 1 डिजिट आहे, इथे 1 डिजिट, 2 डिजिटच्या नंतर इथं आहे. तर आपल्याला कसं करायचं, 2 डिजिट आहे तर इथून आपल्याला 33.64 ला काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. 4चा स्क्वेअर 16. ओके, आता हे प्लस आहे तर मायनस होईल. सो 33.64 ओके मायनस 16 इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता सबट्रॅक्ट करूया, 33.64 मायनस 16. आता हे जे 16 आहे ते इथं नाही ना, ते इथे आहे ना. ओके, आणि इथं काय आहे ना, ओके 0 असेल बरोबर. मग आपण इथं काय करूया, 4 ॲज इट इज, 6 ॲज इट इज. ओके, सबट्रॅक्शन करायचं आहे, 13 मायनस 6 होतील. सो 13 मायनस 6 केल्यावर 17 आणि इथे किती आहे ना 1, 17.64. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, या 17.64चा स्क्वेअर रूट काढायचं तुम्हाला. ठीक आहे, मग इथे लिहायचं देअरफॉर BC स्क्वेअर, एक मिनटं, देअरफॉर BC इज इक्वल टू, आता तुम्हाला सर्वांना माहित आहे, एक मिनटं जरा बोर्ड. ओके, आता आपल्याला माहित आहे की इथं सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला किती 17.64 मिळालेला आहे. मग आता याचा आपला स्क्वेअर रूट काढायचा आहे. मग स्क्वेअर रूट कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवलंय. 17.64चा तो किती येतो 4.2 येईल. ओके, तुम्ही चेक करून घ्या, मी आत्ताच तुम्हाला मेथड दाखवलेली आहे. मग आता याचा आन्सर कोणता आला, BCचा 4.2. नाव ती बाजू बघूया, इन ट्रायंगल D ओके EDC असं लिहूया, हरकत नाही. ओके, अँगल EDC इज इक्वल टू 90 डिग्री. काय होतं ॲक्च्युली प्रत्येक वेळी मला हाताने पुसावं लागतं, तर डस्टर आता हातात घेतलाय. EDC इज इक्वल टू 90 डिग्री. मग हा आला तुमचा हायपोटेनस. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू ED स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तुम्ही नावं कोणती देऊ शकता, नाहीतर डायजेस्टमध्ये काय म्हणलं, मग तिचं डायजेस्टमध्ये हे नाव दिलं आहे, आमच्या नोट्समध्ये नाव दिलं वगैरे वगैरे. तर हे असं कसं काय, हे तुम्ही नावं कुठलेही द्या, तुमचं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, मग आता इथं AC स्क्वेअर किती आहे, अगेन 5.8 स्क्वेअर. ओके, ED 4.2 स्क्वेअर आणि DC आपल्याला फाइंड आउट करायचं. आता याचं पुन्हा काढायची गरज नाही, कारण की आपण काढलं होतं.
0.64. फक्त 4.2 इंटू 4.2 करायचं. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 0 4 2 जा 8, 4 4 जा 16, 4 8 16, चला एक 7 1, मग किती आला 17.64. 17.64 प्लस DC स्क्वेअर. आता प्लस आहे इथे काय म्हणा मायनस, सो 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू DC स्क्वेअर. आता सबट्रॅक्शन करूया. सो 33.64 मायनस 17.64 मग 0 0. ओके. आता इथं अगेन 13 मधून तुम्हाला 3 मुलांना आहे हात सगळ्या 13 मधून तुमचे 7 गेले, मग किती उरले इकडे 6 उरले. ओके. आणि इथे किती 1 उरला. ठीक आहे, म्हणजे 16 आला आन्सर. किती आलं 16. सो DC स्क्वेअर. ओके. मग इथे देअरफॉर आता याचं स्क्वेअर रूट काढूया. DC इज इक्वल टू किती आलं मग 4 सेंटीमीटर नाही मीटर असेल ना, हा मीटर 4 मीटर. इथे मीटर लिहितो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं इकडं ह्या दोघांना ऍड करायचं, म्हणजे हा आला 4 हा आला 4.2 म्हणजे किती आलं 8.2 आलं. मला असं देअरफॉर BD पूर्ण रस्ता BD आहे ना, सो BD इज इक्वल टू BC प्लस CD. मग किती 4.2 प्लस 4 इज इक्वल टू 8.2 मीटर. सो अशा प्रकारे क्वेश्चन हा इझी होता. मी जेवढं होईल तेवढं कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि केला सुद्धा आहे. तर व्हिडिओ आवडलाय ना तर व्हिडिओ शेअर करा मित्रांमध्ये, सगळ्यात जास्तीत विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. कमेंट बॉक्स तुमचे कमेंट पाठवा. 2.1 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय करतो आता तुम्हाला सांगू का, रोज कसा व्हिडिओ बनवतो, एक दिवस मराठी मीडियमला, एक दिवस सेमीला, एक दिवस मराठीला, एक दिवस सेमीला असं व्हिडिओ बनवतोय. आणि जे क्लासेसचे आता विद्यार्थी ऑनलाईन शिकत आहे आपल्याकडे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पेपर सोडून या. ओके. पेपर सोडून द्या, मला पेपर चेक करून देईन तुम्हाला मी, तेवढी तुमची तयारी चांगली होईल. बराच सिलेबस आपला होत आलेला आहे. इंग्लिशचं 3 युनिट झालेलं आहे, 2 युनिट झालेलं आहे. आणि सिलेबस मॅथमॅटिक्स 1चे 3 लेसन झाले, मॅथमॅटिक्स 2चं 2.1 पण झालेला आता. अशा प्रकारे सिलेबस कम्प्लीट होत आहे आणि तुम्ही सगळे व्यवस्थित अभ्यास करत असाल आय होप. आणि जस्ट एक न्यूजसुद्धा काल कळली अशी की जे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांनी असं प्रेसमध्ये सांगितलेलं आहे कॉन्फरन्स घेऊन अहमदनगरला गेले असताना की नोव्हेंबर एंडपर्यंत जवळपास सगळ्याच गोष्टी सुरू होतील. मग ते स्कूल कॉलेज कोचिंग क्लास सगळे सुरू होणार आहे. तर अंदाची बातमीसुद्धा ही आहे. तर आपण वेट करूया, तोपर्यंत ऑनलाईन शिकूया आणि भरपूर अभ्यास करून तुम्ही तयारी करा. ठीक आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.